तर नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल नक्की आपण कुठे चाललो आहे तो. तर आज आपण चाललो आहे किरव्या पकडण्यासाठी डबा लावायला. आणि आपल्यासोबत आज आहेत रोहन. परवा मुंबईतून आला आहे. आपल्या ट्रॅपसाठी एक बॉटल तयार करतो आहे. सो ती समजेल तुम्हाला नंतरला कशी लावायची ती डब्यामध्ये. तर अजून डबा शोधायचा आम्हाला. किरव्या पकडायच्यात आम्हाला, पण अजून आमच्याकडे डबा नाही आहे. सगळं ठरलं आहे, फक्त डबा शोधायचं बाकी आहे. आता बंधू येत आहेत. हो, गेल्या वर्षीचा डबा आहे तो. आता बघूया, बंधू येत आहेत डबा घेऊन. म्हणजे बंधूंना माहिती आहे कुठं आहे तो डबा. सो बंधू आल्यानंतर आपण बघू. काका विचारत तिकडून डबा गावाला मिळाला का तो बघा. तर तोपर्यंत आपण बघूया इकडे तिकडे त्या बॉटलचं बघूया थोडंसं. हां, तुम्हाला आता आजूबाजूचं सीन दाखवतो थोडंफार जरा. चला. रायवळ म्हणा रे. इकडे आहेत बघा रायवळ आंबे, मस्त आहेत. वास कसा आहे रे. असे आम्ही आंबे खातो डायरेक्ट. दाखव किडे. चांगलं आहे, मस्त एक नंबर. वास पण भारी येतोय. एवढं दिसणार नाही तरी. हे बघा वरती अपोजिट साईडला आहे. वरती पण आहेत आंबे. वरतून जास्त उजेड आहे त्यामुळे दिसणार नाहीत. हां, हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हो, काय रो, आमचा नियम आहे. किती पडले रे. इकडं असतील बघ, भरपूर पडले. हा बघ हा बघ हा बघ हा बघ इकडे. हा कोणता आहे. डेट बघ त्यांचा. ओला आहे ना. हे बघा एवढे पडले एका याच्यामध्ये. पिकाय काय पिकला. हा चांगला पिकला आहे. आता आपटला म्हणून जरा फुटला. एका बाजून थोडेसे कच्चे सर्व रे. फुटला आंबा बघा. आता आपटला दगडावर. चव बघूया आपण कशी येते. जरा फुसून दे ना इकडचा. फुसून दे फुसून दे. हा धुवून आण द्या. हा बघा टेस्ट करतोय बघूया. रायवळी आंबे भारीच लागतात म्हणा. ही छत्री घे, छत्री मी सांडत आतमध्ये. ऑलरेडी इकडून फुटला होता ना आंबा, त्यामुळे सगळं इकडून बाहेर आलं, पण खराब झालं यासाठी. तर इकडून आपण फोडूचा प्रयत्न करूया. सगळं खालूनच बाहेर येते रे. इकडे आपटला ना. बघूया, ट्राय. फायनली एक नंबर आहे रोहन. जाम भारी लागतोय. सावकाश. कलबाचे आंबे फेल आहेत त्याच्या पुढे. तर आंबा खाऊन झाला आता. आणि इकडे दाखवतो तुम्हाला अननस बघा कसे लागलेत ते. म्हणजे एकच लागला आहे, पण हा बघा इकडे. हा मधी अननस आहे. हा बघा इथे मधी अननस आहे हा वाला. आणि हे खालून त्याचे हे सगळे फुटलेत. म्हणजे आपण आहे ना अननस पिकला ना की हा मधला आपण खातो. हा पार्ट नंतरला हा जो वरचा शेंडा आहे ना तो नंतरला जमिनीत लावला तरी पण रुजतो. आणि हे सर्व आहेत ना हे पण दुसरीकडे जमिनीत लावला तरी पण रुजतात सगळीकडे. आता तो अननस पूर्ण गायब झाला, आतमध्ये दिसत पण नाही तो बाहेर लागला आहे की नाही तो. आणि दुसरं एक इकडे बघा. अहो इकडे सगळे भेंडे लावले होते. इकडे या साईडला रांगेत भेंडे लावले होते. आणि इकडे बघा काय झालं बघा ते. म्हणजे काय झालं, हा भेंडा आहे ना या झाडावरती सुकला
आणि पाऊस पडल्यानंतर ह्याच्यामध्ये जो बिया होत्या ना त्या पूर्ण परत रुजल्यात. सो इकडे बघा मस्त वाटतंय भारी एकदम. हा झाडाला भेंडा आहे तसंच आहे अजून लागलेला आणि सुकला आणि परत रुजला तो पाऊस पडल्यानंतर. सो निसर्गाची किमया बघा. आता हा भेंडा परत रुजला मातीत पुरून ठेवावा लागेल दुसरीकडे. मस्त त्याला झाड येतील परत आणि परत भेंडे मिळतील. आणि या साईडला आहे आपली अळूची पानं. आपण अळूवडी बनवतो ना तर त्या साईड इकडे आहेत पानं. आणि हा रोहन आम्ही बंधूंची वाट बघतो आहे कधीपासून. जर बंधू येतील त्यावेळी आम्हाला पुढचं दाखवता येईल व्हिडिओमध्ये. सो बघूया. इकडे सर्व बसले आहेत. काकी तांदूळ पाकडूती झाला तांदूळ पाकडून. आणि इकडे सीन बघा संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि हा बघा सीन बघा पूर्ण. फायनली बंधू आलेत आपल्याला डबा घेऊन किरव्या पकडण्यासाठी. हा बघा इकडे हो झुमू इकडे. हे बघा बंधू. हा डबा आहे इकडे. डब्याची अवस्था ती जरा विकट झाली तरी पण मिळतील आपल्याला किरव्याच्यामध्ये. रोहनने दुसरा डबा आणलाय. ते आपण नंतरला एक्सप्लेन करू काय आहे तो डबा. म्हणजे त्याला किरव्यांचा डबा बोलतो पण त्याला आम्ही काय पण घेतो. आता हे आहे तेलाचं कॅन. किरव्या भेटायचे मतलब. तर हा आपला एक ट्रॅप रेडी केला आहे बंधूने आता. आणि हे बघा इकडे ही बॉटल आहे. त्या बॉटलला होल पाडलेत बारीक बारीक. आणि ती बॉटलच्या मध्ये आपल्याला आपण कोंबडीची आतडी भरले. ते आपल्याला दुकानातून चिकनच्या दुकान शॉपमधून मिळाली. ते गेलं आणि त्याच्यात टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आतमध्ये. आणि इकडून हा बघा. आणि ह्या साठून आहे ना असा होल पाडून त्याच्यामध्ये बॉटल आतमध्ये टाकून त्या बॉटलला असे कट मारले. इकडे दिसतंय काय. तर आता हे डबे आपण पाण्यामध्ये लावून द्यायचे आणि नंतरला सकाळी जाऊन काढायचे. चला सर्व रेडी झाले आणि आता आपण चाललोय पर्यामध्ये. तर एक मायनस पॉईंट आहे असा की सध्या किरव्या मिळतात पण जास्त एवढ्या मिळत नाही कारण आता ते अंडी घालायला सुरुवात करायला नाही किरव्यानी त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस भरपूर लागतो आहे त्यामुळे जर मध्येच जर पाऊस पडला तर आमचे डबे वाहून जाण्याची शक्यता आहे. तर आपण जातो जंगलामधून. आणि इकडे बघा सगळं आता पाऊस पडतो त्यामुळे मस्तपैकी सगळे हिरवळ गवत यायला सुरुवात झाली आहे मस्त मस्त बारीक बारीक. आणि इकडे बघा रोहन आता डबा लावायला गेला आहे. तो इकडे या झाडाला बांधून ठेवेल डबा. ती रशी बांधून ठेवेल आणि त्या असा डुबवायचा डबा खाली. त्याच्यावर थोडंसं वजन ठेवायचं म्हणजे दगड वगैरे काहीतरी ठेवायचं. आता एक डबा तर लावून झाला. आता दुसरा डबा लावायला चालू आहे. हा बघा वरती साखव आहे. आणि दुसरा डबा लावला आपण. आता फक्त दगड ठेवायचं त्याचं वजन ठेवायचं आणि रशी बांधून ठेवायची. आणि डबा लावून झालेला आहे आणि आता मी चालू आहे घरी. तर
फायनली डबा लावून आलो आम्ही आता. आता बघूया उद्या सकाळी जायचं आहे काढायला डबा. 7:30 वाजता जाऊया डबा काढायला. बरोबर ना बंधू? 7:30 वाजता. हां 7:30ला ना. तर 7:30 वाजता जाऊया डबा काढायला. बघूया. खरा गेम तर पावसावर आहे सगळा. पाऊस जर थांबलेला असेल आणि जर लागला नाही आम्ही उशिरा उठून 7:30 सांगा ना. एवढं नको. बंधूंनी पोपट केला आमचा. तर बघूया. खरा गेम तर पावसावर आहे. कारण पाऊस जर कमी असेल तर पाणी वाढलं नसेल तर डबे असतील राहतील तिथे आणि आपल्याला सकाळी मिळतील. तर बघूया. हां नाही तर वाहून जातील. काहीतरी होईल. एक तर किराया तरी मिळतील नाही तर डबे पण मिळणार नाहीत. बघू आता उद्या सकाळी कळेल ते. बघूया. तर आता डायरेक्ट भेटू उद्या सकाळीच. सो चला तोपर्यंत झोपा बिपा सगळ्यांनी. सगळ्या डायरेक्ट सकाळीच भेटूया आता 7:30 वाजता. बरोबर ना? 7:30. चला. तर चला सकाळचे वाजलेत 7:45. थोडासा 15 मिनटं उशीर झाला. बघूया आता. पाऊस तर नाही पडला आहे कालपासून. मस्त थोडंसं पाणी पण कमी झालं आहे. या ओवाळा जे पाणी होतं ना पाटला ते पण कमी झालं थोडंसं. तर बघूया. डबे तर असतील आपले. आता बघूया किती किलो मिळत आहेत त्या. आणि हो का खांडबा किती आहे तिथे. पाणी गेले नाही अजून ना प्रॉपर. तिथे आपला डबा आहे तो ग्रीनवाला आहे. हा काय फाडला नाही. तोंडच फाडलं. तिकडे इकडं 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 इकडं. अरे हे बघा. हे जे बांधलेलं होतं ना इकडून असं ते पूर्ण फाडलंय. म्हणजे खाली गेलं ते. त्या तिकडून आता निघाले असेल किरव्या सगळ्या. बघा इकडे या साईडून बाहेर पडल्या सगळ्या किरव्या. काय नाही याच्यामध्ये या डब्यामध्ये. रिकाम आहे पूर्ण. होते असतील पण ते फाडून ते बाहेर पडलं तिकडून सगळ्या किरव्या. तर हा बघा इथे आहे दुसरा डाबा. तर आता बघूया ह्याच्यामध्ये काय मिळतं आहे का. काय नाही ना. आहे वाटतं. 1-2 तरी आहेत. आवाज आला थोडासा. हा येतोय. आवाज येतोय. हा 1-2 आहेत वाटतं.
मोठं दाखव. हां हे बघा. आणि आता एक मोठी आहे इकडे. हा हे बघा. ही इथे एक आहे आणि दुसरी कुठे गेली रे? दोनच आहे. एक छोटे आणि एक थोडेसे मोठे. आता बघा. तर बघूया, घरी आलो आहे आम्ही आता. आणि आता बघूया किती किरव्या मिळतील ते. आता दोनच आहेत म्हणा, मगाशी बघितलेत तुम्ही. काढतोय बघा कशानं तो. बंधू घरात नाहीत ना, त्यामुळे आम्हाला आता काढायला लागतो त्या किरव्या. आणि बघा कुठे गेली. छोटीच आहे. नाही मादी नाही, नर आहे. चला, म्हणजे ती अंड्यावाली ही अंड्यावाली किरवी नाही आहे. ती बघूया. आवाज बघा किती करते ती. भेटलेली आहे. आपण नरच आहे रे. मस्त. चला, या 2 किरव्या मिळाल्या तिकडे. या डब्यामध्ये आहेत ना, या डब्यामध्ये या 2 किरव्या मिळाल्या. आणि तुम्हाला अजून दाखवतो आम्ही त्यावाला कुठे धरून. आणि ह्या इकडे वेगळ्या आहेत. ठेवते मेलेत काय. आणि ह्या बघा इकडे, ह्या किरव्या बघा केवढ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या. पण एक काढून दाखवतोस का हातात. मोठीवाली घे. आणि ह्या किरव्या आहेत ना, आम्ही काल रात्री गेलो होतो किरव्याला. रात्री हातान पकडल्या किरव्या त्या सर्व. तर त्या व्हिडिओची लिंक मी देईन कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये. तर जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता. भरपूर मिळाल्या त्या किरव्या, म्हणजे मोठ्या मोठ्या आहेत खूप. ह्या बघा इकडे. मोठीवाली काढे कुठली तरी, छोटीवालीच काढलीच बरोबर. त्याची साईज बघा पूर्ण हाता एवढी आहे. त्या काल रात्री ज्या किरव्या पकडल्या होत्या ना, ती साईज. तर बघा, आता आम्हाला त्या डब्यामध्ये 2च किरव्या मिळाल्यात. आणि काल रात्री आम्ही गेलो होतो ना, सो तिथे आम्हाला 5-6 किलो तरी मिळाला काल रात्री आम्हाला. तर ती पण व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये वगैरे त्या व्हिडिओची पण लिंक कमेंट बॉक्समध्ये ते असेल. जाऊन तुम्ही ती बघा व्हिडिओ. तर बरं, आजचा हा आपला डब्याचा व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय.